नमस्कार, सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मी आत्ता येरोड्याच्या पुलावर उभा आहे आणि इथे उजव्या बाजूला जो कोरेगाव पार्कचा भाग आहे त्याच्या काठाला मुळामुठेचं पाणी जाऊन पोचलेलं आहे। कालपासूनच पोचलेलं होतं आणि हे बांधकाम तुम्हाला दिसत असेल ज्याला या पाण्याने स्पर्श केलेला आहे। आता हे मुळामुठेचं पात्र बघा तुम्ही, दुथडी भरून वाहत आहे, त्या टोकालाही पाणी आहे। स्क्रीनवर तुम्हाला येरोडा मेट्रो स्टेशन दिसतंय। डाव्या बाजूला येरोड्याचा भाग, येरोडा गावठाण, येरोडा, पुढे जाऊन कल्याणी नगर आणि उजवीकडे कोरेगाव पार्क। पवना, मुळा, मुठा आणि त्याच्यावर असणाऱ्या विविध धरणांमधून विसर्गाची पातळी किंवा विसर्ग व्हॉल्यूम घनफळ वाढवल्यामुळे प्रचंड प्रमाणात पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि हे पाणी थेट भीमा नदीमध्ये उजनी येथे जाऊन मिळतं। त्या अनुषंगाने आपल्याला या प्रवाहाची कल्पना यायला हरकत नाही। किती क्युसेक पाणी हे असेल, कमीत कमी दौंड येथे 2 लाख क्युसेकनी पाणी भीमा नदीमध्ये उजनीकडे निश्चित पोचत असेल असं म्हणायला काही हरकत नाही। तेव्हा हे मुळामुठेचं विस्तीर्ण पात्र आज आपल्या पूर्ण शक्तीने वाहत आहे। या बाजूला बंधाऱ्याचं झालेलं काम दिसत आहे तुम्हाला, मुळामुठा सुधार प्रकल्प, रस्ते प्रकल्प। मुळामुठेचं पात्र कॅमेराबद्ध करण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ करत आहे। प्रेक्षकांना याची जाणीव यायला काही हरकत नाही। मी आत्ता मुळामुठेच्या पुलावरच उभा आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा आणि आपले असेच व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम।